नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल येणार आहे. शिंदे गटाच्या 16 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करतील. दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. निकालाआधी फडणवीस आणि अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. रश्मी शुक्ला, विवेक फणसाळकर सुद्धा वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. तर आज दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. निकालाआधी फडणवीस आणि अजित पवारांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. ही दोन दृश्य आपण पाहताय. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दुपारी 4च्या नंतर निकाल वाचनाला सुरुवात करतील. मात्र त्याआधी काल फडणवीस आणि अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतलेली आहे. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. विनायक, आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, हालचालींना वेग आलेला आहे. बरोबर आहे रुशाली. आपण जर पाहिलं तर देशभराचं नाही तर राज्यभराचं लक्ष जे आहे ते या निकालाकडे लागलेलं आहे. कारण एक महत्त्वपूर्ण निकाल जो आहे तो आज सत्ता संघर्षाच्या नंतरचा येणार आहे. आमदार अपात्रबाबत निकाल जो आहे तो आता समोर येईल. आपण जर पाहिलं तर 34 याचिका ज्या आहेत त्या होत्या आणि 34 याचिकांचं 6 भागात वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याचा हा निकाल जो आहे तो अध्यक्ष देणार आहेत. रात्री सुद्धा संपूर्ण आपण जर पाहिलं तर खलबत सुरू होती. वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे डीजी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहे ते सुद्धा दाखल झालेले होते. राज्यात कायदा सुव्यवस्था निर्माण जी आहे ती होऊ शकते. दोन गट शिवसेनेचे जे आहेत ते आमने सामने येऊ शकतात. हा निकाल जो आहे तो स्पष्ट झाल्यानंतर, त्यामुळे त्यानंतर राज्यातली कायदा सुव्यवस्था कशी असणं गरजेचं आहे यावरती चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे. आपण जर निकालाबाबत जर पाहिलं तर हे निकाल जे आहे ते 34 याचिकांचे समोर येतील. 6 टप्प्यामध्ये निकाल असतील. प्रत्येक निकालाचं आपण जर पाहिलं तर 200 पाणी निकाल जे आहे ते प्रत्येक 6 भागांचा असणार आहे. त्यामुळे 1200 पाणी असा हा निकाल जो आहे तो असणार आहे. 1200 पानांचा निकाल अध्यक्ष आज वाचणार नाहीयेत. त्यातले ठळक मुद्दे जे आहेत ते अध्यक्ष आज वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीची स्पष्टता जी आहे ती आजच्या निकालात येईल. त्याचप्रमाणे पक्षांतर बंदी कायदा 10 शेड्यूल जे आहे या 10 शेड्यूलची वैशिष्ट्य किंवा 10 शेड्यूलची मर्यादा किती असेल अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात याची स्पष्टता सुद्धा या संपूर्ण निकालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे. दुपारी 4 नंतर हा निकाल जो आहे तो विधिमंडळाच्या मध्यवर्ती जे सभागृह आहे या सभागृहामध्ये वाचला जाईल अशी माहिती विधिमंडळाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोणाचे आमदार पात्र होतील, कोणाचे अपात्र होतील याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ह्या निकालामध्ये आमदार अपात्र याच ठिकाणी होतात की हा निकाल संपूर्ण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जातो हेही बघावं लागणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर ही सगळी सुनावणी जी आहे ती सुरू झालेली होती. सुनावणी टप्प्याटप्प्याने संपलेली होती आणि आता अखेर हा निकाल जो आहे तो समोर येणार आहे. या निकालाकडे साऱ्यांचंच लक्ष जे आहे, सगळेच राजकीय पक्ष देशभरातले आहेत ते त्यांचं लागलेलं आहे. कारण या निकालाची स्पष्टता झाल्यानंतर इतर सगळ्या राजकीय पक्षांना हा निकाल जो आहे तो लागू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच आहे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजचा दिवस जो आहे तो दिवसभरातला महत्त्वाचा दिवस आहे. महानिकाल जो आहे तो दुपारनंतर जो आहे तो समोर येईल. रुशाली, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर निकालाआधी फडणवीस आणि अजित पवार